त्यांचं. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत अन्य अपडेट्स देण्यासाठी. आत्ताची महत्त्वाची बातमी हीच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि राज्य सरकारच्या वकिलांकडून जी विनंती करण्यात आली आहे निवडणुका पुढे ढकलण्याची, कारण डेटा गोळा करण्यासाठी काहीसा वेळ हवा आहे, ती मागणी मान्य केली जाते का? प्रशांत, तू मगाशी सांगत होतास की कोणते 3 पर्याय असू शकतात. सुनावणी तर आता सुरू झाली आहे, निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. कोणत्या 3 गोष्टी घडू शकतात हा निकाल समोर आल्यावरती? कोर्टाचं आत्ता म्हणणं हे दिसतंय आपल्याला की ओबीसी आरक्षणासंदर्भातली जी सगळी प्रक्रिया पार पाडायची आहे तर ती 3 महिन्यामध्ये राज्य सरकार करू शकतं आणि त्याच्यानंतर निवडणुका ज्या आहेत त्या पुढे घेता येऊ शकतील. त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता 3 महिन्यांचा तरी वेळ किमान राज्य सरकारला मिळतोय का हे बघावं लागेल. जसं आपण वारंवार म्हणतोय की एम्पेरिकल डेटा संदर्भातला मार्ग संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारची धडपडच ही आहे की निवडणुकांना स्थगिती मिळावी, थोडासा वेळ वाढवून मिळावा आणि त्या अनुषंगानं सुरुवातीच्या काही नोट्समध्ये तरी आपल्याला सुप्रीम कोर्टाचे संकेत मिळत आहेत की सुप्रीम कोर्ट या संदर्भात विचार करू शकतं की 3 महिने जे आहेत ते देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा विचार जो आहे तो सुरू आहे. किंवा सुप्रीम कोर्टाचा दुसरा पर्याय सुद्धा हा आहे की एकतर पूर्णपणे ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती थांबवायची आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रकरण जे आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भातले त्याच्यावरती सुनावणी करून मग पुढचा निकाल किंवा जे काही आहे ते ठरवायचं. त्यामुळे यापैकी कुठला मार्ग आता स्वीकारते कोर्ट हे आपल्याला बघावं लागेल. आत्ताचा जो प्रशांत निकाल येणार आहे तो केवळ या निवडणूक विषयापुरता मर्यादित असेल का ओव्हरऑल ओबीसींच्या आरक्षणावरती परिणामकारक असेल? नक्कीच ओबीसी आरक्षणासंदर्भात ऑलरेडी सुप्रीम कोर्टानं हा निकाल जो आहे तो दिलेला आहे आणि राज्य सरकारनं अध्यादेश काढून ते आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्या अध्यादेशालाच सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. आता मूळ याचिका राज्य सरकारची हीच आहे की हा अध्यादेश जो आहे तो लागू करण्याची आम्हाला संधी मिळावी किंवा सुप्रीम कोर्टानं दिलेला स्टे उठवावा. तो स्टे पूर्णपणे सुप्रीम कोर्ट उठवेल असं वाटत नाही, पण निवडणुकांसंदर्भातले जे पेच आहेत ते कदाचित सुप्रीम कोर्ट विचारात घेताना दिसतंय आपल्याला, कारण त्या 2-3 पर्यायावरती सुप्रीम कोर्ट आता चर्चा करताना सुद्धा आपल्याला दिसतंय. प्रशांत, प्रेक्षकांच्या माहितीसाठी काय काय आर्ग्युमेंट दोनही पक्षांकडनं आज सुनावणी दरम्यान करण्यात आले? सुरुवातीचं जवळपास 2-2.5 तासांचं आर्ग्युमेंट तर पूर्णपणे एम्पेरिकल डेटाच्या संदर्भातच होतं. केंद्राचं म्हणणं होतं की हा डेटा सदोष आहे. 2011 पासून म्हणजे 2011 साली तत्कालीन यूपीए सरकारनं हा डेटा गोळा केला. लक्षात घ्यायला पाहिजे की 1931 साली आपल्या देशामध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झाली, त्याच्यानंतर जनगणना झालेली नव्हती. जातनिहाय केवळ SC आणि ST यांचंच मोजणी जी आहे ती जनगणनेमध्ये होत असते, इतर जातींची गणना होत नाही. 2011 साली सरकारनं काही उद्देशांच्या अनुसार तो प्रयत्न केला, मात्र ती अशी कॅटेगरी जनगणना नव्हती. त्याच्यामध्ये काही ठराविक जाती ज्या आहेत त्या मोजण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे खूप त्याच्यामध्ये सदोष आकडा आलेला आहे असं केंद्राचं म्हणणं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भातले वाद चालू होते. राज्य सरकारचं आज सुद्धा म्हणणं हे होतं की आम्हाला तो डेटा मिळावा, कारण कमी वेळात जर प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तोच एक मार्ग दिसतोय. मात्र सुप्रीम कोर्टानं केंद्राचं म्हणणं, केंद्राचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते या सगळ्या संदर्भात मान्य केलं आणि त्यामुळं राज्य सरकारला आता हा एम्पेरिकल डेटा जो आहे तो मिळणार नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे. आता डेटाचा हा प्रश्न संपल्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो अर्थातच निवडणुकांचा येतो. निवडणुकांचं काय होणार, निवडणुकांसंदर्भात कोर्ट राज्य सरकारला वेळ देणार की नाही आणि त्या संदर्भातलं निकाल वाचन जे आहे ते आता अवघ्या थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत. आतापर्यंत नेमकं काय काय झालंय आणि आता थोड्याच वेळामध्ये सुप्रीम कोर्ट आपला निकाल सुनावणार आहे आणि हा निकाल अर्थातच महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे, कारण निवडणुकांमध्ये ज्या ओबीसी आरक्षित जागा आहेत त्यांचं नेमकं काय होणार, त्या जागांची निवडणूक स्थगित करून इतर निवडणुकीला परवानगी दिली जाते का तिथे सुद्धा ओपन कॅटेगरीतले उमेदवार उभे राहू शकतात आणि सरसकट निवडणुकीला परवानगी मिळते का, याची उत्सुकता आहे. हे पाहावं लागेल की सुप्रीम कोर्ट नेमका निकाल काय देत आहे, कारण ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारनं जो अध्यादेश दाखल केला तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आला नाही. एम्पेरिकल डेटाची मागणी सातत्यानं राज्य सरकारनं केली, परंतु केंद्र सरकारनं आजच्या सुनावणी दरम्यान एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि एम्पेरिकल डेटा हा सदोष आहे, त्यामुळे तो एम्पेरिकल डेटा आम्ही जाहीर करू शकत नाही किंवा राज्य सरकारला देऊ शकत नाही अशी भूमिका केंद्राची असल्यामुळे एम्पेरिकल डेटा केंद्राकडनं मिळण्याचाही प्रश्न उद्भवत नाहीये.
सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये 4 प्रमुख मुद्दे समोर येतात। सुप्रीम कोर्टाने आता कोणते मुद्दे मांडलेले आहेत, प्रमुख 4 मुद्दे, ते आपण प्रशांतकडनं जाणून घेऊया। प्रशांत, ज्ञानदा, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की एकतर या संपूर्ण प्रक्रियेला एक अंतरिम स्थगिती देऊन ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती थांबवायची आणि आयोगाला आपलं काम पूर्ण करू द्यायचं, हा एक पहिला पर्याय जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे। किंवा रिझर्वेशन जे आहे ओबीसी मधलं, तर ते ही प्रक्रिया 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला वेळ द्यायचा आणि त्याच्यानंतर निवडणुका पार पाडायच्या। याच्याशिवाय अजून काही गोष्टींवरती सुद्धा विचार चालू आहे की नेमकं काय करता येईल, कारण राज्य सरकारकडून वारंवार विनंती केली गेलेली आहे की 3 महिन्यांचा तरी आम्हाला वेळ द्या आणि त्या अनुषंगानं या 2-3 पर्यायांवरती विचार करतं आहे। एकतर आत्ताची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबवायची, निवडणूक आयोग जो आहे, ओबीसी आयोग, जो या संपूर्ण इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम करणार आहे, तर त्या आयोगाला वेळ द्यायचा आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पाडायची, याच्या संदर्भातला विचार जो आहे तो सुप्रीम कोर्ट करत आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या आत्ताच्या निवडणुका आहेत त्यांचं काय होणार, हा देखील एक प्रश्न आहे। आणि ही म्हणजे वेळेची जी मर्यादा आहे ती नेमकी सुप्रीम कोर्ट किती घालून देत आहे हे सुद्धा आपल्याला याच्यात बघावं लागेल। प्रशांत, प्रश्न निवडणुकांचा असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या काही मर्यादा येतील का? कारण निवडणुकीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार हे अर्थातच निवडणूक आयोगाकडे असतात, जी एक स्वायत्त संस्था आहे। ओबीसी आरक्षित प्रभाग नेमकं काय होऊ शकतं, कोर्टात काय झालं ते आपण पाहतोय। आतापर्यंतच्या घडामोडींवरती आपण एक नजर टाकूया। केंद्र सरकारनं डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडनं करण्यात आली, परंतु हा डेटा सदोष आहे, त्यामुळे हा डेटा देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात मांडली। मग केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरती हस्तक्षेप करण्यास कोर्टानं नकार दिला आणि यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडनं महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळण्यात आली। त्यामुळे 3 टप्प्यांची टेस्ट करूनच इम्पेरिकल डेटा सरकारला आता गोळा करावा लागेल। मग निवडणूक स्थगित करा, 3 महिन्यांचा वेळ द्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी, ही मागणी राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी यांनी कोर्टाकडे केली आहे। मग निवडणूक स्थगित करणं हा एकच पर्याय असल्याची टिप्पणी न्यायालयाकडनं करण्यात आली, तर ओबीसींच्या आरक्षित जागा खुल्या करून निवडणुका घेणं हा दुसरा पर्याय असल्याचं मतही न्यायालयाकडनं मांडलं गेलं। सगळा युक्तिवाद ऐकून घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल न्यायालय आता निर्णय देणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयावरती राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल आणि त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा आहे। नवीन अपडेट्स घेण्यासाठी आपण प्रशांतकडे जाऊया। प्रशांत,